नमस्कार. मी डॉक्टर नरेंद्र कदम. आज आमचे गुरु म्हणा किंवा ज्यांना आपण मार्गदर्शक म्हणू शकतो असे श्री देवीदास पोटे सर यांचा 75वा वाढदिवस, अमृत महोत्सवी वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांचे अभिष्टचिंतन करतो. तसं पाहायला गेलं तर माझी आणि त्यांची ओळख या गेल्या 2-3 वर्षातली. या गेल्या 2-3 वर्षामध्ये वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मी त्यांच्या संपर्कात आलो. संस्थेचं कार्य म्हणजे आम्ही जे वारी विशेषांक काढतो त्या वारी विशेषांकामध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून आम्ही संत साहित्यावरती विशेषांक काढायचं योजलं होतं आणि त्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून आम्ही देवीदास पोटे सरांची आम्ही भेट घेतली. अत्यंत मृदुभाषी असलेल्या पोटे सरांनी कोणतीही खळखळ न करता, कोणतीही आडकाठी न करता आम्ही दिलेली जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारली. ह्या जबाबदारीच्या कारणामुळे, ह्या जबाबदारीच्यामुळे आम्हाला आमचं कार्य करणं अत्यंत सोपं झालं. त्यांचा संत साहित्याचा अभ्यास वादातीत आहे. त्यांनी आजवर केलेलं संत साहित्याबद्दलचं कार्य हे खरं तर मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलं पाहिजे. अशा पोटे सरांचा आम्हाला सतत मार्गदर्शक म्हणून उपयोग होत असतो आणि यापुढेही तो होत राहणार आहे याबद्दल मला खात्री आहे. त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आहोत. त्यांनी त्यांच्या वयाची 100री अशीच पार पाडावी, अशीच आनंदाने निरोगीपणाने पार पाडावी ही माऊली ज्ञानेश्वर चरणी, सर्व संतांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद.